चला, सकाळ झालेली आहे, सगळं आवरलेलं आहे. सूर्याला जल अर्पण करायचं. एक फूल घातलं. सूर्यनारायण 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 सूर्यनारायण. आमचा सूर्य इकडे आहे, पण इथं पाणी घालायला जागा नाही. सूर्यनारायण सूर्य. छान आहे की नाही? काशीहून आणलेली साडी आहे. ब्लाऊज शिवून आलो म्हटलं आज तुम्हाला ही साडी दाखवावी. अलीकडे हेच मंगळसूत्र आहे सारखं. हे कानातले छान वाटतंय. पदर दाखवते. मस्त आहे. पदर पण छान आहे. केसरी बॉर्डर आहे. मस्त साडी. ब्लाऊज पण किती छान शिवलाय बघा. काशीमध्ये सगळ्या अशाच साड्या आहेत आता अलीकडे. सिल्क साड्या पण आहेत, पण ह्या साड्या जास्त खपतात. 300, 350, 300, 350 अशा. मस्त वाटल्या मला ह्या साड्या. छान वाटल्यात. तुम्ही म्हणला ना की ती खरेदी दाखवा, तर अशा साड्या वगैरेच घेतले. सिंपल सिंपल खरेदी. चालला काय तुम्ही? मला फारच उशीर झाला वाटतं आज. असू दे, घ्या आता. ऊन आहे, एक फेरी मारून जाते. घरात जरा बाहेर पडायला होते, आता काय करायचं. थंडीमुळे थंडी आता कमी झाली. आता येऊया बाई लवकर. जरा येऊया. होय होय. म्हणजे त्यांच्यावर जर बसावं मिळतंय. सगळ्यांच्यावर गप्पा मारायला मिळतं. दिसल्या मला सगळ्याजणी आता गेलेल्या. चला, एक फेरी मारून येते. तुम्ही चला तो. हा चला. एक फेरी मारा. येस, एक फेरी मारून येते. चला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. शुभ सकाळ, शुभ सकाळ. कोणी नाही, पण मस्तपैकी वाट बघत असते भाग सगळ्यांची. या, बसा, आनंद घ्या, आनंद लुटा. होय की नाही? सगळं उजाडलंय. तर सगळी झाडं होती, तर नवीन लावतील की माती घालून. हे बघा, मी आणि बाग असा आहे आज. फक्त सुंदर 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 बाग. बागेला म्हणायला पाहिजे ना, धन्यवाद बाग, तू आम्हाला आनंद देतेस, मनाला आनंद देतेस, मनाला गारवा देतेस, मनाला उत्साह देतेस, शरीराला आरोग्य, ऊर्जा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो. पंचमहाभूतांनो धन्यवाद. हो की नाही? या ठिकाणी ही सोय केल्याबद्दल धन्यवाद. नगरपालिका धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद. मस्त मस्त. तेवढंच एक फेरी, टाळ्या थोड्या, काहीतरी हाताचे वगैरे किरकोळ व्यायाम करायचे आणि जायचं. इकडनं खारुटल्या पळत असतात अशा सगळ्या. चल. आपण नेहमी बागेमध्ये असं गोल 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 राऊंड मारतो, हो की नाही? तसं मारायचं नाही.
एक राऊंड असा मारायचा, एक राऊंड असा मारायचा, एक राऊंड असा मारायचा, एक राऊंड असा मारायचा. म्हणजे मेंदूला असं जरासं हे झालं पाहिजे, वेगळे वेगळे चित्र निर्माण झाली पाहिजेत. आता आपण काय करतो, समजा एक 4 फेऱ्या मारायच्या असल्या, एकाच पद्धतीने एकच फेरी असं गोल 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 मारतो, तसं नाही. एक उलटी एक सुलटी असं मारायचं. प्रत्येक क्रिया ज्या आहेत ना, ह्या जरा वेगळ्या वेगळ्या करत राहिल्या नेहमीपेक्षा, की मेंदूचा तो एक फार मोठा व्यायाम आहे. त्यामुळे तो आपण व्यायाम तर करतो, पण आपल्याला माहीत नसतं. आता मी हे असं केले, आता हे असं गोल फिरणार आणि पुन्हा असं उलटं फिरणार. एकदा असं 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 तिरपं फिरणार. हा घाम गाळणारा व्यायाम नसणार आहे, पण नक्कीच मनाला, शरीराला आणि मेंदूला चैतन्य देणारा हा व्यायाम आहे, जो आम्ही इथं नेहमी करत असतो. आणि एकमेकींना भेटणं करणं ही तर एन्जॉयमेंट आहेच ना. नाहीतर कोण कुणाच्या घरी जातंय. आणि हल्ली घरंसुद्धा ही बंगला टाईप आहेत, सगळ्यांची फ्लॅट टाईप आहेत. त्यामुळे एकमेकांचे एकदा घरात गेल्यावर चेहरे दिसणं अवघड. त्यामुळं सकाळी सकाळी मैत्रिणी, त्याही निरनिराळ्या वयोगटातल्या, भेटत असतात. मजा वाटते, फ्रेश वाटतं. सूर्यनारायण, हिरवीगार बाग, बागेतला थंडावा आणि मैत्रिणींच्या सुखद गप्पा. गप्पा म्हणजे काय, 2-4 वाक्य जरी बोलली तरी पुष्कळ झालं. आनंद मिळतो. कुणाचा वाढदिवस असतो, कुणाच्या घरात काहीतरी कार्यक्रम असतो, कोणतरी गावाला जाऊन आलेलं असतं, मग ते काहीतरी चुटुमुटू तोंडात टाकायचं. एखादा खडीसाखर, एखादा तिळगुळ, एखादं काहीतरी एवढंसं चणे फुटाणे, आणि पूर्ण दिवसभरासाठी नवीन ऊर्जा घेऊन घरी जायचं, होय की नाही. यासाठी बाहेर जायचं, घरातून बाहेर पडणे आवश्यक. त्यानिमित्ताने सकाळी सकाळी सगळं आवरलं जातं, मस्त मस्त छान फ्रेश होतोय ना. घरात बसलं की बसलो बघा आपण गाऊनमध्येच, म्हणून बाहेर जायचं, बाकी काही नाही. आणि आता ह्या वयात आम्हाला बाहेर निघायला जमते. पूर्वी जमत नव्हतं, जबाबदाऱ्या. आता नाही, आता नो जबाबदारी. आता एकच जबाबदारी, स्वतःची तब्येत टिकवणे. स्वतःची तब्येत छान राहिली तर सगळं जग छान आहे. तब्येत टिकवा, हीच सर्वात मोठी संपत्ती आहे 60नंतरची. बाकी काय घर, गाडी, जुमला काय उपयोगाचं नाही. कोणी कोणाला विचारत नाही. ते विशिष्ट वयापर्यंतच असतं. तुम्ही काय आहे, तुम्ही कुठे नोकरी करता, तुम्हाला मुलं किती, किती, आता कोणी विचारत नाही. आता विचारतात, आता तुम्ही काय करता, गोळ्या औषधं कुठली चालू आहेत, कुठल्या डॉक्टरकडे जाता, असं एकमेकांना एवढं एकच विचारायचं. तुमची तब्येत कशी आहे हेच सगळेजण एकमेकाला विचारत असतात. त्यामुळे 60नंतर तब्येत सांभाळा, आनंदी राहा,
आणि ते तुमचं तुम्हीच आनंद निर्माण करणार आहात. त्यासाठी फारसं काही पैसा लागत नाही, पण कष्ट लागतात. आणि जसं तुम्ही सगळ्या लोकांच्यात जायला लागता की नाही, तसा इगो, अहंकार, मीपणा सगळं कमी व्हायला लागतं. इतकी वर्ष कसं आपण आपल्या व्यापात असतो ना, करिअर वगैरे म्हणत, त्यामुळे थोडासा मीपणा असतो. मी काय आहे, मी काय आहे. आता काही नाही, आता मी काय आहे याला काही महत्त्व नाही. मी कसं आहे, मी कशी आहे, मी तब्येत कशी आहे, तब्येतीला महत्त्व आता. ओनली तब्येत. चला, दत्त जय. लक्ष्मी सहित देवता नमः. महानैवेद्य श्री गुरुदेव. आहे की आहे केलेली पोहे पार्टी मस्त. सगळ्यांनी अचानक ठरवली. खूप छान, मस्त झालं खरंच की. छान छान झालं. आज योगेश महाराजांनी पार्टी दिलेली आहे. पार्टी 1 नंबर झालेली आहे. पोहे पोहे पार्टी.